शांतपणे बोल. मी का शांत होऊ? तू का नाही शांत होऊ शकत? तुला आता छान मजा आली असेल ना माझ्यावर सगळ्यांसमोर अशी फायरिंग करून. सुश, अगं मी मजा म्हणून नाही चिडले तुझ्यावर. ओके फाईन, आय एम सॉरी. मी इतकं चिडायला नको होतं. चिडून झाल्यावर सॉरी बोलायचा काय उपयोग आहे? आणि आजकाल तू माझ्यावर चिडल्याशिवाय दुसरं काय करतेस ना? अगं पण मी उगाच चिडते का तुझ्यावर? तूच सांग ना. तू वागतेस ते बरोबर असतं का? हे जे काही चालू आहे ना सुश, हे मला नाही आवडत आहे. आजकाल आपल्या दोघींमध्ये बोलणंच नाही होते, आपण फक्त भांडतोय. आपल्या दोघींमध्ये शांतपणे संवाद व्हायला हवा ना. तो होतोय का नाही होते? तो व्हायला हवा ना सुश. म्हणजे बेसिकली तू बोलायचं आणि मी ऐकायचं, हेच ना? अगं नाही सुश, पण काही बाबतींमध्ये तुझ्यापेक्षा थोडासा जास्त अनुभव मला आहे, हे तर मान्य करशील का? या घरात मी किती दिवस राहते सुश? तुझ्यापेक्षा जास्त दिवस राहते ना. मग या घरात कोणाचे कसे स्वभाव आहे, तिथल्या गोष्टी कशा होतात, हे मला माहिती आहे, तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि तुला ते सगळं शिकायची गरज आहे राजा. अरे पण तुला वाटतं तेवढी डम नाहीये मी. तू ना मला असं ट्रीटमेंट नको देत जाऊस. मला सगळं कळतं, सगळं कळतं. मग तुला इतकी साधी गोष्ट नाही कळली सुश? बाबांनी काय शिकवलंय आपल्याला? कोणाचं घर आहे? आजींचं घर आहे. मग त्यांच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट, इमोशनल व्हॅल्यूज आहेत त्यांच्या, त्या भांड्यांशी. ती गोष्ट अशी मोडीत काढताना तुला काही वाटलं नाही? मी तुला फोनवर सांगायचा प्रयत्न केला होता, तू ऐकलंस माझं? बरं, सगळ्यांसमोर तू मला खोटं पाडायचा प्रयत्न केलास. ताई यार, तू का वागतेस अशी? अगं आपण राजवाड्यांच्या सुना वगैरे नंतर होत ना सुश, बहिणी होत ना आपण. असं नाही झालं पाहिजे. आपल्यात हे असे सततचे वाद होत राहिले तर घरातलं वातावरण खराब होईल. वाव ग्रेट. म्हणजे आता घरातलं वातावरण स्पॉइल होण्यासाठी सुद्धा मी एकटीच रेस्पॉन्सिबल आहे ना? हेच म्हणायचंय ना तुला? म्हणजे तू खूप चांगली, मी खूप वाईट, मी विलन आणि तू हिरोईन, हेच ना? अगं मी तुला मनापासून काहीतरी समजावायचा प्रयत्न करते, तुला कळत कसं नाहीये सुश? आता ही जी काय तू आहेस ना, ही तू नाहीयेस. मला सांग ना, तुला प्रॉब्लेम आहे का काही? राजा, प्रेशर आहे का तुझ्यावर काही? मला सांग, आपण नीट सॉल्व्ह करू सगळं. मी पूर्ण वेळ तुझ्या बरोबर आहे. माझ्यावर फक्त एकच प्रेशर आहे आणि तुझंच प्रेशर आहे. तू जेलस आहेस माझ्यावर. माझ्याकडे अधिकार आहेत ना म्हणून तुला माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये 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 करायचं असतं, माझं प्रत्येक डिसिजन स्पॉइल करायचा असतो. पण एवढं लक्षात ठेव की मी तुझा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. प्लॅन? माणूस म्हणून ना, तिने आजपर्यंत वाईट विचार नाही केलाय कोणाबद्दल. आत्ता ती जे काही वागते ते मला असं, ते तिच्या आतून नाही येते, हे असं इन्फ्लुएन्स्ड असतो ना आपण एखाद्याच्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतंय की ती काकूंमुळे कदाचित इन्फ्लुएन्स्ड आहे का? काय? काकू? नाही 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 स्वानंदी मॅडम, काय बोलता तुम्ही? माझी काकू? अहो स्वानंदी मॅडम, काकू का करेल असं? उलट तुम्ही बघितलं नाहीत का, दरवेळेस ती सुष्मिताला समजावत असते, तिला सांगत असते समजावून. दिसतंय मलाही ते. म्हणजे मी सुष्मिताला तिच्या जन्मापासून ओळखते ना, रागवणारी, भांडणारी, काहीतरी स्वतःच्या हक्कांसाठी वगैरे लढणारी, किंवा मुळात आजींसाठी इतकी महत्वाची असलेली त्यांची भांडी विकणारी बहीण नाही हो माझी. ती कशी आहे माहितीये का? ती तिच्यात रमते. म्हणजे तिचे ऑडिशन्स, तिचं मेकअप किट, एखादी छान एक्सपेन्सिव्ह लिपस्टिक, मग त्यासाठी पैसे साठवणं, रील्स बनवणं, स्वतःचे फोटोज काढणं, कुठल्या अँगलमधून आपण छान दिसतोय, माझे फॉलोअर्स किती आहेत, आणि 2-4 फॉलोअर कमी झाले तर तिला वाईट वाटतं, 2-4 वाढले तर तिला पार्टी करावीशी वाटते. अहो एवढंच आहे तिचं विश्व. म्हणजे मुळात ना सुष्मिताला तर लग्न वगैरे करायचंही नव्हतं कधी. तिची स्वप्न फार वेगळी होती. त्यात तिने हे लग्न केलंय, आणि लग्न केल्यानंतर तिने घरात कुठल्या गोष्टीला हात नाही लावला कधी. ती घरातल्या सगळ्या गोष्टींवर अधिकार गाजवायला निघालीये वगैरे. हे माझ्या तर आकलनाच्या पलीकडचं आहे सगळं. स्वानंदी मॅडम, तुम्हाला हे का नाही कळत आहे की तिचं लग्न झालंय अचानक, आणि ती मोठी समजायला लागली आहे स्वतःला.
तिला असं वाटतंय की या घरातल्या प्रत्येकाने या घरची सून म्हणून तिचा स्वीकार करावा. मला एवढंच वाटतंय. हो मान्य आहे, पण मला पटत नाहीये की हा हा विचार तिने एकटीने केलाय. म्हणजे खरंच केला असेल का? मुळात ती आत्ता आली आहे ना घरात. तिला या घरातल्या कोणाची ओळख नाहीये, घरात कोण काय काम करतं माहित नाहीये, कुठल्याच गोष्टी माहित नाहीयेत तिला. मग आपण अधिकार जाऊन कोणाकडे मागायचे हे कसं कळलं तिला? या गोष्टींचा अवेअरनेस आला कुठून? आणि अधिकार मिळवल्यानंतर त्यांचा गैरवापर कसा करायचा हे कसं कळलं सुशला? म्हणजे तिला कोणीतरी सांगतंय ना. बरं, आता अर्पिताताई नाही आहेत घरात तिचे कान भरायला. मग कोण करतंय हे? अंशुमन? सृष्टीचं कुकलीच टाकली. चक्क चक्क स्वानंदीचा मुद्दा पटला तिला. काय रे, ती काय बोलतीये? इकडे आल्यापासून पहिल्यांदाच तिच्याबद्दल चांगलं बोलली असेल ना ती. शेवटी बहिणी आहेत ना, नातं कधीतरी वर डोकं काढणारच. पण नाही, काही झालं तरी सुशा डोक्यात आणि मनात म्हातारीबद्दल, समरबद्दल आणि स्वानंदीबद्दल सतत राग राहायला पाहिजे. कसं मॉम? हे बघ, आपण ना सुशा अधिकारांचा वापर करूया आणि या घरात उत्साहात मांडूया. काल अप्पीचं झालं, आज भांड्यांचं झालं, आता उद्या काहीतरी नवीन.